जातीय जनगणनेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यू-टर्न घेतला आहे। संघाने नुकत्याच जारी केलेल्या आपल्या निवेदनात जातीनिहाय जनगणनेला विरोध केला होता। यावर विरोध झाल्यानंतर संघाने आपली भूमिका बदलवत जातीय जनगणनेचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी करायला हवा असं स्पष्टीकरण दिलं। यासोबतच या प्रयोगामुळे सामाजिक सलोखा आणि एकात्मता भंग होणार नाही याची काळजी घेण्याचंही संघाने म्हटलं आहे। विरोधी पक्ष सातत्याने देशात जातीय जनगणनेची मागणी करत आहे। त्याचबरोबर भाजप आणि एनडीएसह अनेक प्रमुख पक्षही केंद्र सरकारकडे जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत। मात्र याला संघाने विरोध केला होता। देशातून जातीय विषमता दूर करायची असेल तर जातीवर आधारित भेदभाव करू नये असं संघाने म्हटलं होतं। मात्र ही भूमिका समोर येताच विरोध सुरू झाला। वाढता वाद पाहता संघाने या मुद्द्यावर यू-टर्न घेत नव्या पद्धतीने आपली भूमिका मांडली। संघाचे प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्र जारी केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि विषमता यापासून मुक्त, समरसता आणि सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाजाच्या ध्येयासाठी सतत कार्य करत आहे। विविध ऐतिहासिक कारणांमुळे समाजातील अनेक घटक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे पडले आहेत हे खरं आहे। त्यांचा विकास, उन्नती आणि सशक्तीकरण या उद्देशाने विविध सरकारे वेळोवेळी विविध योजना आणि तरतुदी करत असतात, ज्यांना संघाचं पूर्ण समर्थन असतं। गेल्या काही काळापासून पुन्हा जातीनिहाय जनगणनेची चर्चा सुरू झाली आहे। याचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व्हावा असं आमचं मत आहे आणि हे करताना सर्व पक्षांनी सामाजिक सलोखा आणि एकात्मता कोणत्याही कारणाने बाधित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं या पत्रात नमूद आहे।